या दोन संघामध्ये झुंज आपण पाहणार आहोत. जो संघ विजय होईल सुपर 6 मध्ये क्वालिफाय करेल. एक अप्रतिम दर्जेदार ही स्पर्धा रात्रकालीन आपण पाहतोय. या स्पर्धेला पाहिलं तर खरं म्हणून अनिकेतजी राऊत यांची संकल्पना आपल्याला पाहायला भेटली. तिसरा वर्ष आपण पाहतोय या स्पर्धेला आणि टायटल स्पॉन्सर पहिल्या वर्षापासून आपला बॅकबॉन आणि एक अप्रतिम व्यक्तिमत्व तुषारजी संखे यांचा चांगला सपोर्ट आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आपण ही स्पर्धा पाहतोय. बघा 70 यूट्यूब लाईव्ह चॅनलवर स्पर्धा आपण पाहतोय. त्याचबरोबर विश नेटवर्क हा नवीन चॅनल आहे पालघर भागामधला. या दोन्ही चॅनल्सला आपण लाईक सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला हिट करायला विसरू नका. एक अप्रतिम चॅनल्स या स्पर्धेला लाभले गेलेत आणि या स्पर्धेमध्ये पाहिलं गेलं तर खूप काही आहे. 4 LEDs लगावल्या गेल्या. तब्बल 8 कॅमेऱ्यामध्ये ही स्पर्धा आपण पाहतोय यूट्यूब लाईव्ह आणि प्रथमतः 10 कॅमेरा लगावले गेले. प्रथमतः पाहू शकाल आपण 2 चॅनलवर ही स्पर्धा लाईव्ह पाहतो. एक वेगळं नाविन्य पूर्ण करायचा प्रयत्न केला गेलाय पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीगची पूर्ण कमिटीच्या माध्यमातून. त्याच प्रकारे आज पहिली दिवस रात आपण पाहतोय, परंतु 9 तारखेपासून या स्पर्धेला एक वेगळी कलाटणी लागणार आहे. कारण की डबल मेजवानी या स्पर्धेला लाभणार आहे. कारण की आपण 9 तारखेला सकाळच्या हाफमध्ये पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग चे सामने पाहणार आहोत. तदनंतर रात्री ऑल इंडिया ओपन संघांना समावेश केला जाईल. 8 ऑल इंडिया ओपन संघ या स्पर्धेमध्ये लाभले गेलेत आणि तब्बल 5 दिवसामध्ये 2 स्पर्धा आपण भरवल्या आहेत. या स्वरा युवा ग्रुप प्रेझेन्स आमदार चषक आणि स्वरा युवा ग्रुप प्रेझेन्स पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग सीझन 3 अशी स्पर्धा आपण पाहणार आहोत. खूप प्रयत्न केले की या स्पर्धेला पहिला वर्ष आपण पाहू शकाल 12 संघ खेळले. चॅम्पियन ठरला तो म्हणजे संघ PK कंस्ट्रक्शन वाडा. दुसऱ्या वर्षामध्ये आपण पाहिलं चॅम्पियन ठरला संघ स्वरा विकी 11. हा तिसरा वर्ष आहे. परंतु पहिल्या वर्षामध्ये 12 संघ खेळले, दुसऱ्या वर्षामध्ये 16 संघ खेळले आणि या वर्षामध्ये सुद्धा पाहू शकाल 12 संघ खेळत आहेत. तर वेलकम बॅक सगळ्यांचं हार्दिक स्वागत. परत एकदा बघूया आपण पहिला षटक घेऊन आलाय परेश आरेकर पालघर एक्सप्रेस नवापूरचा एक अप्रतिम वेगवान सितारा. स्ट्राईकवर पाहू शकाल फलंदाज प्रशांत घरत आणि नॉन स्ट्राईकला पाहू शकाल सफाळचे उभरता कोहिनूर निहिल किणी. पहिला षटक पंचांच्या डाव्या बाजूने राईट ओव्हर द विकेट. पहिला चेंडू उडवलाय, लॉंग ऑफच्या वरतून पाठवून दिलाय, लगा 6 हा आलाय अप्रतिम PDDPL षटकार प्रशांत घरतच्या 6. बॅकफ्लिप काय सुरेख आहे बॅटची आणि अप्रतिम नजर चेंडूवर ठेवल्याने काय षटकार खेचला. पहिल्या चेंडूवर लॉंग ऑफच्या वरतून 6 धावा. परेश आरेकर मागील सामन्याचा मॅन ऑफ द मॅच त्याच्या विरुद्धामध्ये काय सुरुवात केली आहे प्रशांत घरतने. यावेळी स्पर्धेत एकदा उडवला चेंडूला डीप काव कॉर्नरच्या वरतून प्रेक्षक आहेत आणि यावेळीस लगा तो 6 बॅक टू बॅक. दुसरा षटकार पाहू शकाल प्रशांत घरत रंगात आलाय परत टू बॅक 2 सिक्सर. ग्रुप प्रेझेन्स आमदार चषक सुद्धा पाहणार आहोत आपण या स्पर्धेमध्ये. 9 तारखेपासून त्या स्पर्धेला सुरुवात होईल.
परंतु काय फलंदाजी साकारतो संघनायक, संघाचा सेनापती, लढवय्या सेनापती मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडूवर 2 षटकार आणि 2 चेंडूमध्ये 12 धावा धावफलकावर. अप्रतिम सुरुवात ड्रीम स्टार्ट पालघर स्पोर्ट्स क्लब ला करून देतोय. परत परेश आरेकर पवेलियन ए कडून सज्ज झालाय. स्ट्रायकर प्रशांत यावेळी सोडवला डीप बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावर चेंडू निघून जाईल. सलग तिसरा लगातार हा आलाय, लगातो 6 पीडीटीपी. षटकार प्रशांत घरचा हाहाकार. 70 लगातो 6. या चेंडूवर 3 लगातार षटकार ठोकलेत. जी टॅगलाईन आहे ना चेंडूची लगातो 6, प्रशांत घरच्या बॅटिंगवर फिट बसते आणि लगातार 3 षटकार ठोकलेत. बघा प्रेक्षकांसाठी सुद्धा आव्हान आहे, एक चांगली मेजवानी आहे. कारण प्रेक्षकांनी मैदानाच्या बाहेर जर एका हाताने झेल टिपला तर रिस्क टू मनी यांच्याकडून रोशनजी जैन साहेबांकडून स्पोर्ट्स गॉगल दिले जातील प्रेक्षकांसाठी. एका हाताने जर षटकारला तुम्ही कॅशला कन्वर्ट केला तर तुम्हाला स्पोर्ट्स गॉगल गिफ्ट मधून दिले जातील रिस्क टू मनी रोशनजी जैन साहेबांकडून. बघा 3 चेंडू 18 धावा धावफलकावर. टॉस नक्कीच गमावला होता, बॅटिंग साठी इन्व्हाइट केला आणि दोन्ही हाताने स्वीकार केलाय फलंदाजी. यावेळेस हलका बॅटने खेळला. बघूया पॉइंट रिझर्व मध्ये खेळाडू आहे, चेंडूला फील्ड केला, फेकी करतोय. यावेळेस पाहू शकाल जल्मेश तरे एक सिंगल धाव परिपूर्ण केली. बघा पहिल्या 3 चेंडूवर 3 षटकार, चौथ्या चेंडूवर हलक्या बॅटने फक्त दिशा दिली. जल्मेश तरे तिकडे होते, एक सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केली. वेगाने धाव परिपूर्ण करतायत फलंदाज संगनायक आहे. परंतु पाहू शकाल स्ट्राईकवर उभरता कोहिनूर, मॅन सफाळे, मिस्टर निहिल किणी. खेलफार रोडला बिलॉंग करणारे खेळाडू हरीश्वरजी किणी यांचे सुपुत्र मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस फटका सुरेख लॉंग लेगच्या वरतून आणि चेंडूला पाठवून दिलाय षटकार. यावेळेस पाहू शकाल काय फलंदाजी चालली. एका बाजूला घातक, एका बाजूला हाहाकार. हा आहे पालघर स्पोर्ट्सचा वार. धावसंख्या 25. वरतून 6 धावा धावफलकावर. धावसंख्या 6 ने पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचेल 25. यावेळेस पाहू शकाल अतिरिक्त धाव खर्च केले गेले. पाहू शकाल धावसंख्या 1 ने पुढे सहसा. बघा दबाव आहे गोलंदाज परेश आरेकरवर. 4 षटकार आलेत. त्यानंतर थोडस वेगळे करण्याच्या प्रयत्नामध्ये व्हाईट बॉल टाकला गेला. यावेळेस ऑफच्या प्रत्येक बाहेर दिशा भरकटली गेली. बॅक टू बॅक दुसरा अतिरिक्त चेंडू. बघा दबाव पूर्णपणे परेश आरेकर वर आहे. मागील सामन्याचा मॅन ऑफ द मॅच या सामन्यामध्ये पूर्णपणे दबावावर आहे. कारण की पहिल्या 3 चेंडूवर 3 षटकार ठोकले प्रशांत घरेन. त्याला नक्कीच 1000 रुपये कॅश प्राइज झालाय. सन्माननीय संजय म्हात्रे साहेब आणि सन्माननीय हजरत शेख साहेब यांच्याकडून 1000 रुपये कॅश प्राइज दिला गेलाय हॅट्रिक षटकारासाठी. हलका बॅटने केला डिफेन्सिव्ह चेंडू. काय षटक राहिला बघा या षटकामध्ये. 1 चेंडू निर्धाव आलाय, 4 षटकार आलेत, 1 सिंगल, 2 व्हाईट बॉल. 1 षटकार समाप्ती. तदनंतर धावा आहेत 27. आपण पाहू शकाल आमच्या स्क्रीनवर जे चेंडू दाखवले जातात 70 चे चेंडू आपण यूज करतो या स्पर्धेमध्ये. जर तुम्हाला हे चेंडू हवे असतील तर तुम्ही
7070 टॅगलाईनवर कॉन्टॅक्ट करू शकाल, त्याच्यावर नंबर तुम्हाला दिले जातील आणि पाहू शकाल ड्यू सुद्धा पाहू शकाल, ती दाखवली जाते एक अप्रतिम कॅमेरा वर्क. आणि या चेंडूची टॅगलाईन खूप सुरेख आहे, लगातो 6 आणि फलंदाज लावलेत 4 षटकार ठोकले गेले. बघा एक षटक संपले गेले, एका षटकासमोर 27 धावा. पहिले 2 सामने आपण पाहिले, पहिले 2 सामन्यामध्ये धावांचा पाठलाग केला गेला होतं आणि यावेळेस पाहू शकाल एक षटक संपल्या गेल्या, 27 धावा, एक चांगल्या प्लॅटफॉर्म सेट केला गेलाय. प्रशांत घरत 4 चेंडू 19 वर फलंदाजी करतोय, 2 चेंडू 6 वर फलंदाजी करतोय निहिल केणी. विश नेटवर्क आणि 7070 या दोन्ही चॅनलवर आपण स्पर्धा ही लाईव्ह पाहतोय. आजचा पहिला दिवस रात्र आणि आजचा तिसरा सामना, क्वालिफायर सामना. जो संघ विजय होईल थेट सुपर 6 मध्ये प्रवेश करेल. एका बाजूला गोल्डन डिस्ट्रॉयर तर एका बाजूला संघशील पालघर स्पोर्ट्स क्लब. यावेळेस पाहू शकाल फार एंड कडून गोलंदाजी मार्गावर सज्ज झाला अवधूत कामत. सध्याच्या घडीमध्ये खूप चर्चेमध्ये हा गोलंदाज आहे. इनफॉर्म गोलंदाज, मॅन फ्रॉम सातपाटी, चॉकलेट बॉय अवधूत कामत गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय. यष्टीच्या मागे पाहू शकाल हर्षद बारी, अच्छू बारी. पहिला चेंडू पाठवून दिलाय रिव्हर्सच्या माध्यमातून, 1 बाउन्स 2 बाउन्स, पीडीटीपीएल चौकार 4. जॉकी आपण काम करताय, एक साऊंड प्रोव्हाइड केले गेल्या स्पर्धेमध्ये. बघा पहिला चेंडू अवधूत कामाचा, परंतु स्विच हिटचा फटका. प्रशांत घरत अप्रतिम फलंदाजी करतोय, 5 चेंडू तब्बल 23 वर. फुलटॉस बॉल ऑफ साइडला खेळला, मिस टाइम नक्कीच झाला. डीप मध्ये खेळाडू आहे, नक्कीच पुढे सहसावत होता परंतु शेवटच्या क्षणात थांबला. चेंडूला फील्ड केलाय, परंतु एकेरी धावाने समाधान मानावा लागेल दोन्ही बॅटर्सना. धावफलक 1 ने पुढे सहसावते, धावसंख्या 2 पोहोचेल. धावफलकावर 32, 32 धावा. आपल्यावर मॅन वन स्कोर मिस्टर मृणे घरात आहे. त्याचबरोबर पाहू शकाल 7070 ऑनलाईन स्कोर आपल्यावर जोडले गेलेत. प्रतीकजी पाटील पेपी अप्रतिम काम करतायत. यावेळी सोडवलाय, ये शॉट नहीं रॉकेट है, 6 रन की भरी पॉकेट है, स्मॉल पॅकेट ऑफ डायनामाइट. निहिल किरीच्या बॅट मधून आलाय षटकार, लगा तो 6, 6 धावा. सलामी बॅटर्स अप्रतिम बॅटिंग करतायत, दोन्ही बॅटर्स घातक फलंदाजी. त्यावेळी स्पर्धेचा घुटना टेक, षटकार देख. बघा यावेळेस मिनी हेलिकॉप्टर लगावला होता, परंतु काय फटका. ऑफ्टनच्या बाहेरच्या चेंडूला खेचून मारलाय, डीप विकेटच्या वरतून हा आलाय बॅक टू बॅट, लगा तो 6, षटकार 6 धावा. काय फटकेबाजी करता बघू आपण. 2 षटकार खेळले गेले. अवधूत कामत थोडीशी महागडी सुरुवात झाली. पहिल्या चेंडूवर चौका, दुसरा चेंडू एकेरी धाव, तिसरा आणि चौथा चेंडू बस 6 धावा. निहिल किनी 4 चेंडू 18 वर फलंदाजी करतायत आणि पाहू शकाल 6 चेंडू 24 वर फलंदाजी करतात प्रशांत घरत. दुसरा षटक मार्गस्थ 44 धावा. धावफलका लगेच चर्चा थोडीशी केली गेली. बघा 25 मिनिटाच्या आत तुम्हाला 5 षटक हे परिपूर्ण करणं अनिवार्य आहे, दक्षता घ्या. फिल्डिंग करणारा संघ 6 षटकांचे सामने आहेत. बघा अक्षय घरत थोडासा चर्चा केली, अच्छू बारी बरोबर थोडासा विचार विनिमय केला गेलाय, थोडासा बदलाव, थोडासा क्षेत्राचा बदल करतायत. 1.4 चेंडूचा खेळ संपला गेला. 44 धावा धावफलकावर आहेत. अप्रतिम पार्टनरशिप बिलॉंग केली. निहिल किणी, स्मॉल पॅकेट ऑफ डायनामाइट, काय फलंदाजी करतोय. बघा एका बाजूला प्रशांत घरत हावी आहे, तर एका बाजूला निहिल केली सुद्धा आपण वार करतोय. ऑफ्टनच्या बाहेर चेंडू होता, विकेट किपर क्लोज आहेत, त्याच्या हातामध्ये चेंडू आलाय. निहिल किनी स्वतःवर नाखुश, कारण की पाहू शकाल थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला होता.
आणि हा चेंडू निर्धाव आलाय. बघा दोन चेंडू निर्धाव खेळलेत नेहिल किनेने पहिल्या षटकात शेवटचा चेंडू आणि या षटकामधला 5वा चेंडू. त्यावेळेस बैठक चेंडूला पाठवून दिला अजून एक लगात तो 6 हा आलाय 70-70 PDTPL षटकार 6 धावा. संघमालक परितजी गरज साहेब संदीपजी म्हात्रे साहेब आहेत यांच्याकडून पालघर स्पोर्ट्स क्लबचे ऑनर यांच्याकडून दोन्ही बॅटर्सला 1,000 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. आपण सांगतो ना की जेब में गांधी हो या ना हो, जेब में गांधी हो या ना हो, दिल में जीतने की आंधी होनी चाहिए. आणि दोन्ही बॅटर्स काय फलंदाजी करतायत अप्रतिम सुरेख आणि ताबडतोब फलंदाजी पूर्णपणे डिस्ट्रॉय केलाय. गोल्डन डिस्ट्रॉयच्या गोलंदाजी अटॅकला पहिल्या षटकामध्ये पाहू शकाल 27 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 23 धावा जमा केल्या. यावेळेस स्वतः संघनायक अक्षय घरत गोळी मागवा सज्ज होतोय. यावेळेस पावर चेंडू होता फ्लिक केला डीप स्क्वेअर लेगला खेळाडू आहे पुढे ससावलाय चेंडूला फील्ड करतोय. चेंडूला फील्ड करेल तिथपर्यंत एक धाव परिपूर्ण केली गेली. धावसंख्या एकने पुढे ससावते 51 धावा 51 लॉस ऑफ 0 विकेट. निशांत वनमाली डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डिंग करत असताना पाहू शकाल सज्ज केले गेलेत. अक्षय घरत बघा इकडून गोल्डन डिस्ट्रॉय या संघनायकाला एकच चाहूल असेल, एक विकेट एक ब्रेक थ्रू घेण्याचा प्रयत्न असेल. यावेळेस पाहू शकाल फुले चेंडू होता परंतु मागील पाय हवेमध्ये घेतला, पुढचा पाय पुढे सरसावला. सुरेख रित्या फटका सजवला डीप कॉर्नरला खेळाडू आला, चेंडूला फील्ड करतो परेश आरेकर परत एक धाव परिपूर्ण केली. बघा प्रेक्षकांचे चाहूल सुद्धा PDTSA पालघर डहाणू तालुका क्रिकेट असोसिएशनच्या मैदानाकडे येत आहेत कारण की रात्रीचे 9:15 झालेले आहेत. अजून यानंतर 2 सामने आपण पाहणार आहोत. अप्रतिम हा मैदान पूर्णपणे पाहू शकाल ग्रास ग्रीन ग्रास पसरवलेला हा मैदान अप्रतिम सुरेख देखणं अशी स्पर्धा याच मैदानामध्ये साकार होते. पर्व 3ऱ्यामध्ये यावेळेस उडवलाय शॉट ऑफ द नाईट छप्पर तोड षटकार प्रशांत घरतच्या बॅट मधून लगातो 6 6 धावा. यश फडकर कुठे असतील लगेच संपर्क साधा. यश फडकर चेंडू लगेच पुरवायचा प्लीज. यश फडकर कुठे असतील लगेच मॅच सुरू करायची आम्हाला प्लीज. यश फडकर बघा मॅच बॉल आलेला आहे, आपण ही दक्षता घ्या. अप्रतिम फलंदाजी करत आहेत. बघा चेंडू 2 चेंडू प्रत्येक संघाला आपण चॉईस साठी देतो. जर दोन्ही चेंडू हरवले तर तुम्हाला नवीन चेंडू दिला जाईल. कुठलाही षटक असू द्या, मैदानाच्या आतमध्ये चेंडू फुटला किंवा ब्रेक झाला तर तो डेड बॉल असणार आहे. मैदानाच्या बाहेर जर चेंडू षटकार किंवा चौकार गेला चेंडू ब्रेक झाला तर तो चौकार षटकार ग्राह्य धराधारी दक्षता घ्या.
यावेळेस ऑफसाईडला फटका सुरेख कार्पेटला रोक चेंडूला खेळला डीप मध्ये खेळाडू आहे जलमेश तरे पुढे सावसाला चेंडूला फील्ड करतोय परंतु एकेरी धावांनी समाधान मानावं लागेल. काय फलंदाजी करतात दोन्ही बॅटर्स बघा. यावेळेस पाहू शकाल धावा दाफका लगावल्या गेला तब्बल 59 धावा. 9 चेंडू 32 वर फलंदाजी करतोय प्रशांत घरत आणि एका बाजूला 7 चेंडू 25 वर फलंदाजी करतोय नेहिल केणी. यावेळेस फुल टॉस बॉल कार्पेटला रोल का चेंडूला खेळला डीप का कॉर्नरला चेंडू ट्रॅव्हल झाला जितम तिकडे आला चेंडूला फील्ड करतो चेंडूला फील्ड करेल फेकी करेल परंतु तुझा वाईड थ्रो केला गेला. 2 धावा परिपूर्ण केल्या. आपण जर क्षमतेपेक्षा जास्त धावाला दम लागतं आणि क्षमतेपेक्षा धावलं तरी दम लागतं. यावेळेस दमखम दाखवलाय दोन्ही बॅटरने आणि 2 धावा परिपूर्ण केल्या. या षटकामध्ये पहिल्या 5 चेंडूमध्ये 11 धावा जमा केल्या. बघा मागील 2 षटक थोडेसे महागडे होते त्या अनुषंगाने हा षटक थोडासा चांगला राहिलाय गोल्डन डेस्ट्रॉयर्स या संघासाठी. हा यानंतर ड्रिंक ब्रेक असेल लक्षात घ्या ड्रिंक्स दिला जाईल. यावेळेस नटराज मुद्रामध्ये आला फटका तर खेळला डीप मध्ये पाहू शकाल निशांत वनमाळी चेंडूला फील्ड करतोय चेंडूला फील्ड करेल परंतु एकेरी धावांनी समाधान मानावं लागेल. षटक क्रमांक 3 संपले गेले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा दाफका लगावले गेला तब्बल आपण पाहू शकाल 62. एकीकडे बाद झाला नाही बघू पाहू शकाल. तिसरा सामना पाहतोय आपण स्वरा युवा ग्रुप प्रेझेंस पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग पहिला दिवस रात्री स्पर्धा. यानंतर चौथा सामना जो रंगला जाईल. दोन्ही संघनायकांनी सज्ज राहायचंय. प्लेइंग 11ची लिस्ट आपली तयार ठेवायची आहे. साई लक्ष्मी संघनायक करण मोरे आणि एका बाजूला टीम 94 कामन राहिल अन्सारी. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल 5व्या षटकामध्ये. दोन्ही कॅप्टन्स टॉस बॉक्स कडे यायचे दक्षता घ्या. हा पाणी लगेच पाठवायचे दक्षता घ्या प्लीज. पाहू शकाल 3 षटकांचा खेळ संपलाय. 62 धावा फटकावर क्वालिफाय सामना आपण पाहतोय. आपण पाहू शकाल 70 युट्यूब चॅनलवर स्पर्धा पाहू शकाल. येणाऱ्या काळामध्ये पाहायला भेट 21 लाख ग्रामीण बिग बॅश धमाका. प्रथम पारितोषिक द्वितीय पारितोषिक 6 लाख आणि 12 लाख असे बक्षीस आहेत. 1 लाख रुपये साठी असणार आहेत. म्हणतो सिरीज साठी बाईक्स ती स्पर्धा पाहू शकाल 7, 8, 9, 10, 11, 12 जानेवारीला कोणगावला ती स्पर्धा असणार. एक मोठी स्पर्धा ग्रामीण बिग बॅश धमाका वर्ष 3रं आपल्याला पाहायला भेटेल. 70 युट्यूब चॅनलवर स्पर्धा आपण पाहू शकाल. भिवंडीच्या कोणगाव मैदानामध्ये ती स्पर्धा यावेळेस पाहू शकाल. यानंतर पाहू शकाल स्वर्गीय बाजीराव मधुकर तरस स्मृती चषक 2024 येणारे 18 ते 22 डिसेंबर देहरोडच्या रेल्वे मैदानामध्ये स्पर्धा पाहायला भेटेल. 5 लाख 3 लाख अशी स्पर्धा. मीरा भाईंदर बिग बॅश लीग 18 ते 22 डिसेंबर 70 युट्यूब चॅनलवर. तर बोलूया मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज पाहू शकाल फार एंड कडून परेश आरेकरला इंट्रोड्यूस केला गेलाय. बघा पहिला षटक जेव्हा टाकला पॉवर प्ले तेव्हा 27 धावा खर्च केला परंतु कमबॅक करावा लागेल. यावेळेस ऑन साइडला फटका सुरेख खेळला आहे की आपण चेंडू आहे खेळाडू आल्यावरती चेंडू निघून जाईल सरळ सीमारेच्या पार. हा आला PDTPL चौकार 4. किनी स्मॉल पॅकेट ऑफ डायनामाइट यावेळेस अप्रतिम फलंदाजी करतोय. सुरेखरित्या फलंदाजी करत असताना हा सर लाईटमॅन कुठे असतील लगेच संपर्क साधा. लाईटमॅन कुठे असतील इलेक्ट्रिशियन प्लीज.
थोडासा डिस्टर्बन आला, लाईट थोडीशी ऑफ झाली तर आपण लगेच बघा 70-70 युट्यूब चॅनल स्पर्धा आपण पाहतोय. अप्रतिम स्पर्धा, आजचा पहिला दिवस. तर नक्कीच पाहू शकाल आमच्या स्क्रीन अध्यक्ष चषक 2024 सीझन 5 आपण पाहणार आहोत. विनरला 4 लाख आणि रनरअपला 2,19,000 डिसेंबरला स्पर्धा होणार आहे. मात्र संघ असतील या स्पर्धेमध्ये पाहू शकाल खूप कमी 8 संघ फक्त घेतले. ऑल इंडिया ओपन टुर्नामेंट आपल्याला पाहायला भेटेल सीझन 5 मध्ये. हे सुद्धा आपल्याला 70-70 युट्यूब चॅनलवर पाहायला भेटेल. त्यानंतर पाहू शकाल या स्पर्धेमध्ये पाहिलं गेलं तर 70-70 युट्यूब चॅनल स्पर्धा आहे. विश नेटवर्क ही स्पर्धा पाहायला भेटते. या चॅनलवर सुद्धा स्पर्धा लाईव्ह आहे. तर आपण जिकडे आलेले आहेत त्यांना विनंती असेल जास्तीत जास्त या चॅनल्सला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करण्यासाठी विसरू नका. कारण की येणाऱ्या काळामध्ये खूप चांगली स्पर्धा आपण पाहतोय. आमदार चषक स्वराविवा ग्रुप प्रेझेन्स 9 तारखेपासून 11 तारखेपर्यंत याच महिन्यामध्ये होणार आहे. त्या बक्षीस आहे 5 लाख. विनरला आणि रनअपला दिले जातील 2.5 लाख. फक्त 8 टीम ऑल इंडिया ओपनचे ते संघ असतील. 9 तारखेपासून रात्रीपासून ती स्पर्धा याच महिन्यात सुरू होईल. कारण की 70-70 या चॅनलवर ही स्पर्धा आपण पाहणार आहोत. येणाऱ्या खूप साऱ्या स्पर्धा या चॅनलवर तुम्हाला पाहायला भेटतील. आपण पाहू शकाल 70-70 कॅप्स, 70-70 चे प्रो एडिशन बॅट. जर तुम्हाला कॉन्टॅक्ट पाहिजे असतील तर कॉन्टॅक्ट करा याच नंबरवर. फॉर मोर डिटेल्स कॉन्टॅक्ट नाव 7506167947 या नंबरवर. आणि बघा न्यू लॉन्चिंग टी शर्ट सुद्धा आहेत, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकाल. 70-70 कस्टमाइज युवा टी शर्ट सुद्धा आपण मागवू शकतात. नेक्स्ट गेन डिझाईन येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपण पाहू शकाल. एक वेगवेगळी प्रकारे टी शर्ट बनवण्यात अप्रतिम फॅब्रिक 70-70 च्या माध्यमातून दिला जातो. बॅट्स, अप्रतिम कॅप्स, जॅकेट्स तसंच खूप काही आहेत 70-70 या स्पोर्ट्सकडे. प्रो एडिशन बॅट सुद्धा आहेत. तर आपल्या कोणाला सुद्धा हे अवश्य तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. 70-70 पेज जावा. इंस्टाग्राम पेजला सुद्धा तुम्ही फॉलो करू शकतात. तसंच यूट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण की येणाऱ्या काळामध्ये खूप काही आहे. बघा आता सुद्धा एक अनाउन्समेंट करतोय. 70-70 चॅनलला जर तुम्ही लाईक केलाय, सबस्क्राईब केलाय आणि इंस्टाग्राम चॅनलला जर फॉलो केलाय तर शेवटच्या दिवशी तुम्हाला सरप्राईज असणार आहे. ते सरप्राईज आम्ही 4थ्या दिवशी अनाउन्समेंट करणार आहोत. हे तुम्ही लक्षात घ्या. प्रेक्षकांसाठी खास ते सरप्राईज असणार आहे आणि त्या प्रेक्षकाला खूप काही दिलं जाईल 70-70 आणि आमच्या टुर्नामेंटच्या माध्यमातून. तुम्ही लक्षात घ्या. तर जास्तीत जास्त प्रेक्षकांनी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका. बघा लाईट्स ऑन झालेले आहेत. परत एकदा आपण वळणार आहोत सामन्याकडे. बघा श्वान आहे, त्याला जाऊ द्या. बघा प्लीज कोणीही त्रास देऊ नका, त्याला जाऊ द्या, रस्ता द्या. हा बघा आपण 3 षटक 1 चेंडूचा खेळ संपला गेले. 66 धावा. बघा बघा आपण सगळे पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग पाहतोय. स्वरायुवा ग्रुप प्रेझेन्स. तर श्वान सुद्धा यावेळेस मैदानाच्या आतमध्ये, त्याला सुद्धा स्पर्धा पाहायची आहे. त्या सुद्धा क्रिकेट खेळाडूला पाहायचा, कारण की स्पर्धा खूप सुरेख आहे, अप्रतिम आहे, दर्जेदार आहे. पालघर डिस्ट्रिक्ट साठी मान सन्मानाची स्पर्धा मॅच ऑन केली जाते. बघा परेश आरेकर यावेळेस फार एंड कडून पहिला चेंडूवर चौकार ठोकला. नेहिल केनी स्ट्राईक वर. यावेळेस हलक्या बॅटने खेळा. सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल. 1 धाव परिपूर्ण. दुसरा प्रयत्न करतील का बघा. नेहिल थोडा स्किट झालाय. परत एकेरी धावांनी समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. 67.
67 धावा धावफलकावर. बघा आजच्या दिवसामधला हाय स्कोर लगावला गेलाय. ते बॅटिंग करणारा संघ पालघर स्पोर्ट्स क्लबच्या बॅटर्सने बघा 3.2 चेंडूचा खेळ संपला आणि 67 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या. यावेळी सोडवलाय शॉर्ट चेंडू, फ्लिक अप्रतिम, फुल पॉवरफुल, सक्सेसफुल, लगा तो 6. हा आलाय PDDPL षटकार प्रशांत घरतच्या बॅट मधून 6 धावा. काय फटका सजवलाय पाहू शकाल. अप्रतिम दर्जेदार फलंदाजी करतोय संघनायक मैदानाच्या आतमध्ये. बघा पहिल्या चेंडू पासून तो हावी ठरलाय आणि कुठल्याही गोलंदाजाला परतीचा रस्ता देत नाहीये. पहिल्या षटकामध्ये 27 धावा खर्च केला तर परेश आरेकरने या षटकामध्ये 3 चेंडूमध्ये 11 धावा खर्च केल्यात. सांघिक धावसंख्या पाहू शकाल. लगावली गेली धावफलकावर 73 धावा, 73. 73 धावांची पार्टनरशिप लगावली गेली आता दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. हलक्या बॅटने खेळला गेला. सेन्सिबल क्रिकेट पाहायला भेटला षटकार. त्यानंतर हलक्या बॅटने खेळला. डीप मध्ये खेळाडू खूप वेगाने पुढे सरसावला. परंतु यावेळेस काय घडलं गेलं मैदानाच्या आतमध्ये थोडीशी जोखीम घेतली होती परंतु अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. चांगली धाव घेतली गेली. 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. खेळाडू होते निशांत मनवाळी. एकाच हातात चेंडूला पिक केला, थ्रो केला परंतु चेंडू जेव्हा लावतोय अचूक बाहेर येतात पर्यंत बॅटर पुढे सरसावतोय. धावसंख्या दोन्ही पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन 75 धावा, 75, लॉस ऑफ 0 विकेट. बघा 11 चेंडू 40 वर बॅटिंग करतो प्रशांत घरत. 11 चेंडू 33 वर फलंदाजी करतोय नेहिल केणी. काय सुरेख बॅटिंग करतायत. अप्रतिम दर्जेदार. पुढे प्रतिदा सज्ज होईल फार एंडकडून मिस्टर परेश आरेकर. यावेळी स्पर्धेकदा काय फटका सजवलाय. ताकती फटका आणि यावेळेस प्रेक्षक आहेत एका हाताने झेल टिपलाय. आमचे कमिटी मेंबर असतील त्यांना हे बक्षीस नसणार आहे, दक्षता घ्या. कमिटी मेंबर्सला हा बक्षीस नसणार आहे. मनीष गावड तिकडे होते परंतु सुरेख झेल टिपलाय. मनीष गावड यांनी या मनीष तुम्हाला सुद्धा दिला जाईल हे गिफ्ट. या प्रत्येकाला गिफ्ट ठेवलंय स्पोर्ट्स गॉगल दिल्या जातील रिस्ट टू मनी रोशनजी जैन यांच्या माध्यमातून. यावेळी सोडवलाय अप्रतिम हेलिकॉप्टर चेंडूला पाठवून दिलाय. भरतजी राजपूत यांच्या बॅनरला सलामी देणारा हा आलाय PDDPL लगा तो 6 षटकार 6 धावा. बघ यावेळेस चेक करण्यासाठी पाहिलं ओव्हर द रूप चेंडू पडलाय का परंतु आणि यावेळेस पाहायचं आहे. वॉर मध्ये असतील सुमितजी देशमुख तिसऱ्या अंपायरच्या भूमिकामध्ये. 77 YouTube लाईव्ह वर आणि विश नेटवर्क वर आपण स्पर्धा पाहतोय परंतु या चेंडू नंतर आपण चांगला स्कोर केला परंतु पाहू शकता चौकार जरी आला तर अर्धशतक पूर्ण झालंय प्रशांत घरत यांचा. अप्रतिम बॅटिंग प्रशांत घरत रंगात आलाय. PDDPL सीझन 3 मध्ये परत काय बॅटिंग करतो. अप्रतिम टाळ्या वाजल्या पाहिजेत. बॅट लगेच वरती उचलायची आहे. बॅट वरती करे प्रशांत. आपण पाहू शकतो स्क्रीनवर बघा. प्रेक्षकांनी मध्ये यायचं प्लीज. कमिटी मेंबर्स मनीषजी गावड कमिटी मेंबर्स दक्षता घ्या. प्रेक्षकांनी मध्ये पाठवायचं नाहीये कुठलाही फोटो घेण्यासाठी. पंकजी पाटील बघा आपल्या स्क्रीनवर पाहणार आहोत आणि यावेळेस पाहू शकाल पंच आहेत पाहतात निहाळतात त्यानंतर हा डिसिजन दिला जाईल. खूप सुरेख फटका सजवला होता प्रशांत घरत. अप्रतिम बघा बॅकफ्लिपचा किती सुरेख उपयोग केला. फ्लोरला तो चेंडू होता आणि यावेळेस थर्ड अंपायर डिसिजन पेंडिंग आहे दिला जाईल. 4 धावा नक्कीच दिल्या गेल्या आणि 50 धावा. 13 चेंडू 50 धावांची बारदार खेळी. कॅप्टन नॉक प्रशांत घरत याच्या बॅट मधून. 4 षटकांचा खेळ संपला गेला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 85 धावा धावफलकावर. 21.25 सरासरी धावा बनवल्या गेल्या 85 4 षटकांमध्ये. अक्षय घरत आलाय. क्रॉस बॅट खेळला गेला नेहिल क्रिचच्या बॅट मधून. डीप मध्ये खेळाडू आहे चेंडूला फील्ड करतील जितम घरत. एक सिंगल नक्कीच परिपूर्ण केली. बघा अप्रतिम खेळी साकारते. चांगली पार्टनरशिप लगावली गेली. सीझन 3 मध्ये सगळ्यात मोठी पार्टनरशिप पहिल्या दिवसामध्ये आणि सगळ्यात मोठा हायस्कोर सुद्धा लगावला गेला. पालघर स्पोर्ट्स क्लब
या संघाकडून अक्षयजी घरात याच गोंदी मागवत सर, परंतु परेशजी आरेकर आणि संदीपजी मात्रे खुश असतील. यावेळेस ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू होता, कार्पेटला रोल करत खेळला, डीप मध्ये अवधूत कामात आहेत, चेंडूला फील्ड करतील, परंतु एकेरी धावाने समाधान लागेल. बघा आपण 2 षटकं टाकली होती, गोलंदाज मिस्टर परेश आरेकर थोडासा महागडा ठरला. 1 षटक टाकला अवधूत कामातनी, 23 धावा खर्च केल्या. अक्षय घरीने पहिल्या षटक टाकला, धावा खर्च केल्या 12. या षटकामध्ये धावा खर्च केला त्यापर्यंत 2. दुसरा षटक घेऊन आलाय वैयक्तिक आणि संघाकडून 5वा षटक. यश फडकर हा सर, बघा मॅच बॉल द्यायचा. बघा 2 चॉईस बॉल दिले गेलेत, चेंडू नक्कीच दिला गेला. प्रत्येक संघाला 2 चॉईस बॉल आहेत. चेंडू थोडासा उलचल कारण की ड्यू थोडासा डिफॅक्टर पाहायला भेटेल, कारण की ग्रास आहे, चेंडू थोडंसं ओळ होईल. त्या अनुषंगाने 2 चेंडू देतोय. प्रत्येक संघाला चॉईस चेंडू असतील आणि आज पाहू शकाल धावता थोडासा स्किट झाला, कारण की ग्रास आहे, डोपाट्यात थोडासा शूज स्किट होतील. तर म्हणजे जॉगर शूज घालून कोणी खेळू नका, स्लिप जास्त होईल. यावेळेस ऑफसाइडच्या बाहेर चेंडू होता, कट केला गेला. डीप मध्ये जलमेश तरे मॅन फ्रॉम मुरबे चेंडूला फील्ड करता, परंतु 1 धाव 1 सिंगल धाव धावफलकावर परिपूर्ण केली जाईल. धावफलक 1 ने पुढे सहसावते. धावसंख्या 88 धावा धावफलकावर. यावेळेस ऑन साइडला फटका सुरेख खेळला गेला, डीप मधून खेळाडू येतो, चेंडूला फील्ड करेल. बघा विरार भागामधून हितेश होळकर साहेबांकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज अर्धशतक झळकवल्याबद्दल प्रशांत गरजसाठी खूप खूप धन्यवाद हितेश होळकर साहेब आणि भरत मोरे साहेब, खूप खूप धन्यवाद. यावेळेस ऑफच्या खूपच बाहेर चेंडू होता, बॅटर बाहेर निघालाय, परंतु पाहू शकाल पंचाने व्हाईट बॉल दर्शवला, खूप बाहेर चेंडू पडलाय. आणि यावेळेस पाहू शकाल DRS घेतला बॅटिंग करायला संघाने, विकेटच्या बाहेर चेंडू पडलाय का ह्या जाण्यासाठी DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टम आपण पाहतोय. DRS घेतला गेलाय बॅटिंग करणाऱ्या संघाने की चेंडू वाईट पंचाने दिलाय, परंतु विकेटच्या बाहेर चेंडू ट्रॅव्हल झालाय का हे पाहण्यासाठी वॉरूम असतील थर्ड अंपायर मिस्टर सुमित देशमुख. बघा काय इनिंग साकारले दोन्ही बॅटर्सनी. 4.4 चेंडूंचा खेळ संपला गेला, 90 धावा धावफलकावर. 15 चेंडू 52 फलंदाजी करतोय तो म्हणजेच प्रशांत घरत. इट इज अ व्हाईट बॉल. बघा एक रिव्ह्यू बॅटिंग करणाऱ्या संघाने गमावलाय. यावेळेस बघा सरबॅटिंग घ्यायचा प्रयत्न, अक्षय चेंडूला फील्ड करतो, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु तो सेस्टरच्या बाजून चेंडू निघून गेला. डीपला अवधूत कामात आहे अक्षय घरत, थोडस विचारामध्ये आहे. बघा थोडं काही चांगलं ठरत नाही असं म्हणावं लागेल, कारण की गोलंदाजीमध्ये थोडंसं महागडे प्रत्येक षटकामध्ये धावा आल्या. यावेळेस धावचीत करण्याचा प्रयत्न होता नेहिल किनी यांना, उभ्या लक्षाने चेंडू रोचला, खूप वेळ घेतला, निशाणा एम सुद्धा लावला, परंतु चेंडू यष्टावर लागला नाहीये. धावसंख्या 1 पुढे सहसावते. धावसंख्या 91. 4.5 चेंडूचा खेळ संपला गेलाय. शेवटचा अंतिम चेंडू स्ट्राईकवर प्रशांत घरत. यावेळेस फटका फसला, खेळाडू चेंडू खाली येतोय आणि यावेळेस सुरेख झेल टिपला गेला. भावेश पाटील मॅन फ्रॉम सातपाडी आणि पहिल्या गडी बाजार 91 धावावर 16 चेंडू आणि 52 धावांची बहारदार खेळी साकारली. प्रशांत घरत बॅक टू रगआउट. प्रशांतची बॅटिंग जर आवडली असेल तर नक्कीच वाजवायला पाहिजेत. अप्रतिम फलंदाजी केली प्रशांत घरतनी. PDDPL सीझन 3 मध्ये पहिला फलंदाज ठरला ज्यांनी अर्धशतक झळकावलंय. अप्रतिम बॅटिंग. बघा 5 षटकांचा खेळ संपला, 91 धावा धावफलकावर आणि पहिला गडी बाद झालाय. प्रशांत बॅक टू डगआउट नक्कीच पाहायला भेटला, परंतु तेवढंच कौतुक करावं लागेल भावेश पाटील यांचा. कीड यांनी अप्रतिम झेल टिपला. बघा 16 चेंडू 52 धावा, 6 षटकार 2 चौकार या बॅटरीने लगावले आपल्या इनिंग्स मध्ये. नवीन बॅटर मॅन फ्रॉम विठ्ठलवाडी मनोज पाटील मन्या यावेळेस बॅटिंग साठी येतोय. चला यानंतर टॉस साठी सज्ज राहायचंय. साई लक्ष्मी चे संघनायक करण मोरे आणि एका बाजूला असणार आहेत टीम 94 कामन चे संघनायक राहिल अन्सारी. बोथ ऑफ कॅप्टन्स टॉस बॉक्स कडे टॉस साठी लगेच जायचं. इनिंग झाल्या आपण टॉस करणार, दक्षता घ्या.
बघा यावेळेस शेवटच्या अंतिम 6 चेंडू गोलंदाज पाहू पश्चिकाल गोलंदाज मागवर सज्ज होतोय. राहुल पागधरे गोलंदाज मागवर सज्ज होईल. बघा मागील सामन्यामध्ये सुरेख गोलंदाजी केली होती. डेथ ओव्हर मध्ये चांगले षटक टाकले होते. तोच गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाज मागवर. 91 for 1. 5 षटक संपले गेलेत. अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी असेल. त्यावेळेस आफ्टरच्या खूपच बाहेर चेंडू नक्कीच ट्रॅव्हल झाला. पंचांनी दोन्ही हात खोललेत. पाहू शकाल सतीश ग्रुप सर आहेत मुख्य पंचा आणि व्हाईट बॉल दिलाय. परंतु बॅटिंग करणाऱ्या संघाने रिव्ह्यू घेतलाय विकेटच्या बाहेर चेंडू पडला जाणण्यासाठी. DRS बघा पहिला रिव्ह्यू नक्कीच गमावलाय. दुसरा रिव्ह्यू घेतला जाईल. डिसिजन पेंडिंग असणार आहे. ऑप्शनच्या बाहेर चेंडू पंचांनी नक्कीच व्हाईट बॉल घोषित केलाय. परंतु यावेळेस या डिसिजनला रेफर केल्या गेल्या बॅटिंग करणाऱ्या संघाकडून. आणि पाहू शकाल डिसिजन आमच्या स्क्रीनवरील 70-70 युट्यूब लाईव्ह चॅनल आणि विश नेटवर्क युट्यूब लाईव्ह चॅनलवर स्पर्धा आपण लाईव्ह पाहतोय. तारीफचे सय्यद साहेबांनी पूर्ण टीम चांगलं काम करते. नो बॉल विकेटच्या बाहेर चेंडू पडला आणि डिसिजन नो येईल. आणि हा जो रिव्ह्यू घेतात सक्सेसफुल ठरलाय बॅटिंग करणाऱ्या संघाचा. पाहू शकाल आमच्या स्क्रीनवर सुरेख कॅमेरा वाक आपण पाहतोय. 70-70 भूपेश कारले टीम अप्रतिम काम करते. तसं बेस्ट नेटवर्क ची टीम सुद्धा सुरेख काम करते. तर आपण हा फ्रीटचा बॉल स्ट्राइक वर नेईल कणी. फ्रीटचा बॉल उडवलाय लॉंग लेगच्या वरतून पाठवून दिलाय. हा आलाय अप्रतिम दर्जेदार लगातो 6 PDDPL षटकार 6 धावा. काय बॅटिंग साकारते बघा. फ्रीट चा चेंडू होता. हात खोलण्याचा प्रयत्न नक्की परंतु पहिल्या चेंडूपासून जो बॅटर अप्रतिम फलंदाजी करतोय त्याला फ्रीट असो किंवा नसो तो षटकार खेळतोय. स्मॉल पॅकेट ऑफ डायनामाइट नक्कीच नेल किणी यांचे पिताश्री हरीश्वरजी किणी आणि हरीश्वरजी किणी यांची मित्र प्राण भोर खूप खुश असतील. कारण नेल किणी जी बॅटिंग केली आहे ती अप्रतिम केली. खूप सुरेख दर्जेदार फलंदाजी. बघा 16 चेंडू 42 वर पोहोचलाय. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. सांघिक धावसंख्या 98. 9 लॉस ऑफ 1 विकेट. यावेळी सोडवला पाहिजे. चेंडू खूप उंच गेलाय. चेंडू खाली खेळाडू आलाय. सुरेख झेल परेश आरेकर टिपेल आणि हा पकडला झेल. नेल किनी ठरला फेल. 17 चेंडू 42 धावांची खेळी साकारून बॅक टू आउट गॉन. सेकंड विकेट. 98 धावावर 98 धावावर लागणार दुसरा हादरा पालघर स्पोर्ट्स क्लबला. बघा परेश आरेकर तिकडे होते. स्वतःला स्टेबल केलं. सुरेख झेल टिपलं आणि नेल किनीने परंतु काय इनिंग साकारली. 17 चेंडू 42 धावांची इनिंग साकारून तू मैदानाच्या बाहेर गेला. परंतु आपला काम केलाय. एक चांगल्या धावसंख्याकडे पोहोचवलाय. 70-70 जे चेंडू आपण या स्पर्धेला यूज करतो त्यामध्ये त्याचा टॅग आहे की लगा तो 6. बॅटरच्या बॅटला जसा चेंडू लागतोय त्याच प्रकारे मैदानाच्या डगावर पाहू शकाल किती खुश आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये हरीश्वर किनी साहेब सुद्धा स्वागत करतायत. सुपुत्र आहे बघा. एका पिताश्रीला काय पाहिजे की माझा सुपुत्र मैदानावर खेळावा आणि मी त्या खेळावर टाळ्या वाजवाव्या शिट्या वाजवा खुश व्हावा. आणि हा क्षण नेल किनी दिलाय हरीश्वर किनी साहेबांना. हालांकि हरीश्वर किनी सुद्धा अप्रतिम खेळाडू आहेत. यावेळेस नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल फलंदाजीसाठी आलाय अमित पाडेल. अण्णा नावाने जास्त प्रसिद्धी भेटल्या खेळाडू. यावेळेस ऑन साइडला फटका खेळलाय. डीप स्क्वेअर लेगला खेळाडू आहे. मंचांच्या मागे चेंडूला फील्ड करे जलमेश तरे. तिथपर्यंत एक धाव परिपूर्ण केली जाईल. धाव फलक 1 ने पुढे सावते. धावसंख्या 99 धावा धाव फलकावर. बघा या षटकामध्ये एक नो बॉल एक षटकार परत एक विकेट सुद्धा घेतलाय राहुल पागदरे या गोलंदाजाने. यावेळेस मनोज पाटील मनाच्या बॅटवर सुद्धा आला हा चौकार. बघा चेंडू 70-70 चे बॅटर नवीन येतात परंतु रिझल्ट तेच आहेत. चौकार षटकार आणि 103 धावा धाव फलकार 103 लॉस ऑफ 2 विकेट. पहिला संघ या स्पर्धेमध्ये पहिल्या दिवसामध्ये लगावले 100 धावा धाव फलकावर. हा आणि पाहू शकाल डगआउट खूप खुश आहे. समीरजी खान हे सुद्धा बिट्टू सुद्धा सामन्यात आनंद घेत आहेत.
यावेळेस फटका सुरेख परत एकदा डीप मध्ये जलमेश तरे आणि यावेळेस चौकाचं उत्तर विकेटने दिलाय राहुल पागधरे यांनी. तर बघूया आपण चौकानंतर विकेट आलाय. अपन समझ ईट का जवाब पत्थर से, प्रश्न का जवाब उत्तर से और चौके छक्के का जवाब विकेट से, असं राहुल पागधरे देतोय. बघा ज्या बॅटरनी षटकार ठोकला त्या बॅटरनी त्या बॅटरचा विकेट घेतला तर मनोज पाटील चौकार ठोकला त्याचा सुद्धा विकेट घेतलाय. नवीन बॅटर आपण पाहू शकाल मागील सामन्याचा हिरो चार्मिंग बॉय मिस्टर यश चौधरी मैदानाच्या आतमध्ये. बघा या खेळाडूची जर गोष्ट केली तर खूप कमी वयामध्ये चर्चेमध्ये आला. दोन्ही बंधू असतील यश चौधरी आणि पाहू शकाल दीपेश चौधरी. यश मागील सामन्यामध्ये अप्रतिम खेळ साकारली होती. 6 चेंडू 17 धावा केल्या होत्या. त्यावेळेस 5व्या क्रमांकावर आलाय येणारे शेवटचा चेंडू खेळण्यासाठी. फुलटॉस बॉल आणि यावेळेस फटका सुरेख आणि चेंडूला पाठवून दिला 6 धावांसाठी. पंचांनी नो बॉल घोषित केलाय. बीमर चेंडू आणि यावेळेस रिव्ह्यू सुद्धा घेतलाय. बघा आपण गोलंदाजी करणाऱ्या संघाने हा DRS घेतलाय. पंचांनी नो बॉल घोषित केलाय आणि यावेळेस पाहू शकाल फटका सुरेख. जर 70-70 चेंडू तुम्ही बॅटरला फुल टॉस देतील तर मैदानाच्या बाहेर तुम्हाला पाहायला भेटतील. आपण पाहिलं प्रत्येक मॅच मध्ये आजच्या दिवसामध्ये काय सुरेख बॅटिंग केली बॅटर्सने. पण मागील 2 जे सामने होते एका सामन्यामध्ये 60 धावा, एका सामन्यामध्ये पाहू शकाल धावा लगावल्या गेल्या तर मात्र 42. पण या सामन्यामध्ये आतापर्यंत धावा लगावल्या गेल्यात 103. नो बॉल, इट इज अ नो बॉल. आणि यावेळेस बघा काही चांगलं होत नाहीये गोल्डन डिस्ट्रॉय या संघासाठी. परंतु पूर्णपणे पालघर स्पोर्ट्स क्लबच्या बॅटरने गोल्डन डिस्ट्रॉयच्या गोलंदाज डिस्ट्रॉय केलाय. अप्रतिम बॅटिंग करतायत. धावसंख्या पाहू शकाल धावफलक लगावले गेले 110 110 धावफलक लगावले गेले 3 गडीच्या मोबदल्यामध्ये. बघा नो बॉलला वर षटकार खेळला. यशनी नावासारखं काम केलं. पहिला चेंडू यशस्वी फटका, त्यानंतर हा फ्रीडचा बॉल. त्यावेळेस सरळ बॅटने खेळला गेला. फॉलो थ्रो चेंडूचा प्रयत्न पाहू शकाल अडवला परंतु डायरेक्ट हिट केले. पहिली धाव वेगाने दुसऱ्याचा प्रयत्न केला जाईल का पाहू शकाल. धावण्याचा प्रयत्न करतायत बॅटर अमित नाईक. परत एकेरी धावाने समाधान मानावं लागेल. षटक क्रमांक आपण पाहू शकाल 6 संपले गेले. 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफलक लगावले गेले 111 112 धावांचा पाठलाग करायचा आहे. हा सामना जिंकण्यासाठी गोल्डन डिस्ट्रॉय या संघाला डबल वनार टॉस कडे. दोन्ही संघनायक टॉस साठी करण मोरे साई लक्ष्मी संघाचे संघनायक आणि एका बाजूला राहिल अन्सारी टीम 94 कामांचे संघनायक. बघा 36 चेंडू मध्ये 112 बनवायचे. हा सामना जिंकण्यासाठी संघर्ष येईल गोल्डन डिस्ट्रॉय. तत्पूर्वी घेऊया छोटा ब्रेक. वळूया डीजे मास्टर कडे. तद्नंतर येऊया मैदानाच्या आतमध्ये. धन्यवाद.
कॅप्टन लिडिंग फ्रॉम फ्रंट असंच म्हणावं लागेल. अक्षय गरत येतात सलामीला आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय वेलकम बॅक. आपण पाहत आहोत स्वरा युवा ग्रुप प्रेझेन्स पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग पर्व तिसरे, आजचा पहिला दिवस. तर या तर आपण विनंती करेल पंकजी पाटील साहेब या SP स्पोर्ट्सचे ऑनर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. एका बाजूला टीम 94 कामांची संगनायक राहील अन्सारी आणि एका बाजूला असणार आहेत साई लक्ष्मी संगनायक करण मोरे. तर एका बाजूला PDTPL आणि एका बाजूला स्वरा असं आपल्याला कॉल करायचा आहे. हुज कॉलिंग? हां, टीम 94 कामांचा कॉल असणार आहे. PDTPL चा कॉल आणि यावेळेस इट इज अ PDTPL हा कॉल आला. टॉस विन झालाय तो म्हणजेच टीम 94 कामन राहिल. टॉस आपने जीता है और क्या लेना चाहेंगे? ये डू और डाई मैच आपके लिए होगा, क्या लेना पसंद करेंगे आप? पिछला मैच कहीं ना कहीं थोड़ा सा निराश बल्लेबाजी हुई, बल्लेबाजी करते हुए ये मैच में कुछ चेंजेस होंगे आपकी टीम में? एक फील्डर चेंजेस और करण मोरे एज अ कैप्टन इनके साथ मैच में क्या प्लानिंग होगी आपकी टीम की? किस तरह से इस मैच पर पकड़ बनाना चाहेंगे आप? वो ग्राउंड पर होते हैं. कि ज्यादा कुछ कहते नहीं, मैं करके दिखाते. बेस्ट ऑफ लक राहील. करण तुझ्याकडे मी येतोय. करण काय सांगेल, मागील मॅच नक्कीच गमावला, हा सामना किती इम्पॉर्टंट तुझ्या संघासाठी आहे? नक्कीच, कारण की जर आम्ही ही मॅच हरलो तर टुर्नामेंटच्या बाहेर जाणार. तर आम्हाला ही मॅच डू और डाय आहे. बघा, पहिल्या सामन्यामध्ये 60 धावा लगावल्या होत्या, पण तू डिफेंड करता आला. कुठे ना कुठे गोलंदाजीमध्ये मिसफील्ड झाली आणि ती कुठे कुठे घडलंय. आणि या सामन्यामध्ये या डू और डायमध्ये काय चेंजेस केलेत संघामध्ये? नक्कीच 2 चेंजेस आहेत. भार्गव पाटील इन आहे आणि प्रतीक गरत इन आहे. ध्रुव गरत बाहेर आहे आणि गौरव ठाकूर बाहेर आहे. नक्कीच आपण पाहिले 2 सामने पाहिले करण ना, त्याच्यामध्ये 60च्या आतमध्ये धावा राहिल्या. या सामन्यामध्ये आपण जो लाईव्ह सामना 111 धावा बनवल्यात समोरच्या, पण इकडे धावा येतील का या सामन्यामध्ये? पुढचा सामना सुद्धा त्या धावांनी प्रयत्नशील तुमचं मोठं लक्ष लावण्यासाठी. नक्कीच, कारण की तुम्ही आता बघू शकतात ग्राउंडवर ड्यू जास्त पडला तर बॉलरला पाहिजे तशी ग्रीप भेटत नाही मिळत. त्याच्यामुळे त्यांना जिकडे टप्पा टाका तिकडे पडत नाही आहे. तुम्ही परेशला बघितलं असेल, तो पण स्ट्रगल करत होता बॉल टाकताना. त्याचे पण बॉल ज्या टप्प्यावर तो टाकायचा प्रयत्न करतो तिकडे पडत नव्हते. तर मला असं वाटतं की त्या गोष्टीचा फायदा नक्की बॅट्समनला होईल आणि बॅट्समन जास्त रन बनवेल. ओके, खूप खूप धन्यवाद करण मोरे अँड राहिल अन्सारी. टॉस विन झाला. टॉस बॉक्स मधून आपण पाहतोय निर्णय आलाय. राहिल अन्सारीने घेतली गोलंदाजी. ओव्हर टू कॉम्बॉक्स. सामना सुरू होत आहे. एका बाजूला पाहू शकाल संघ आहे गोल्डन डिस्ट्रॉयर आणि एका बाजूला संघ आहे ते म्हणजेच संघ पालघर स्पोर्ट्स क्लब. मंडप डेकोरेटर्स कुठेही असाल तर कृपया करून इथे या. ज्या मुख्य व्यासपीठावरती लाईट्स आहेत ते बॅटर्सच्या डोळ्यामध्ये जात आहेत, तर कृपया करून आपण त्या ज्या लाईट्स आहेत त्या ऑफ करा किंवा त्याचं रोटेशन तरी थांबवा. हा, ठीक. बघा, आपण प्रेक्षकामध्ये नक्कीच पाहू शकाल रिस्क टू मनी यांच्याकडून गॉगल स्पॉन्सर आहेत. गॉगल दिले जातील प्रेक्षकांसाठी. मनीष गावड यांनी एका हाताने झेल टिपलाय. पंकजी पाटील या. पंकज पालन यांनी यायचं प्लीज गॉगल्स देण्यासाठी. बघा, स्पोर्ट्स गॉगल पहिला प्रेक्षक ठरला ज्याने एका हातामध्ये झेल टिपलाय. पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग मध्ये एक सुरेख स्पोर्ट्स गॉगल आपण देतोय. नेव लक्की ऑप्टिकल यांच्या माध्यमातून हे गॉगल्स मागवले गेले. तर रिस्क टू मनी रोशनजी जैन यांच्याकडून हे गॉगल दिले जाते प्रत्येक प्रेक्षकांना. तर नक्कीच मनीष खूब खूब धन्यवाद. तो प्रेक्षकों, देखिए दर्शकों, ये आपके लिए भी कॉल होगा. आप अगर मैदान के बाहर एक हाथ से कैश लपकते हैं तो आपको भी स्पोर्ट्स गॉगल गिफ्ट दिए जाएंगे रिस्क टू मनी रोशनी जैन की तरफ से. हम देख रहे हैं इस वक्त स्वरा युवा ग्रुप प्रेजेंस पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग सीजन 3 और ये बेहतरीन प्रतियोगिता है. देखिए 70 यूट्यूब लाइव चैनल के ऊपर सीधा प्रसारण और विश नेटवर्क ये चैनल पर सीधा प्रसारण किया जा रहा है. आप सभी से हम गुजारिश करें इस चैनल को ज्यादा आप लाइक, सब्सक्राइब और बेल आइकन को हिट करना ना भूलें. और अगर आप 70 चैनल पर लाइक करते हैं, सब्सक्राइब करते हैं और 70 इंस्टाग्राम चैनल को फॉलो करते हैं, आखिरी दिन के लिए आपके लिए सरप्राइज होगा.
वो सरप्राइज हम चौथे दिन में अनाउंसमेंट करेंगे। और आज आपको सब्सक्राइब करना ही है 77 यूट्यूब चैनल को और उनके इंस्टाग्राम को फॉलो करिए। धन्यवाद। स्वरा युवा ग्रुप प्रेझेंट्स PDTPL सीझन 3 दिवस पहिला आणि या पहिल्या दिवसामध्ये प्रेक्षक वर्ग मोठ्या प्रमाणात या मैदानावरती जोडले गेले आहेत। सर्वांचं मी मंथनगर क्रिकेट समालोचक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। सुरू असलेली लढत आपण पाहतोय, एका बाजूला संघ आपण पाहतोय पालघर स्पोर्ट्स क्लब विरुद्ध गोल्डन डिस्ट्रॉयर। गोल्डन डिस्ट्रॉयरच्या गोलंदाजीला मात्र डिस्ट्रॉय जरूर केलं प्रशांत गरत आणि निखिल किणीने। 6 षटकं झाली। 6 षटकानंतर आपण पाहिलं तर 111 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळाल्या। 112 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवण्यात आलेलं आहे आणि आता या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल, त्याला प्रत्युत्तर कसं दिलं जाईल आणि ते प्रत्युत्तर देण्याकरिता 2 सलामीचे फलंदाज आपण पाहतोय। मैदानाच्या आतमध्ये दाखल आहेत अक्षय घरत स्ट्रायकिंग एंडवर, अक्षय टू यश चौधरी। असा सामना हा जरूर आपल्याला पाहायला मिळेल। एका बाजूला आपण पाहतोय एक शैलीदार फलंदाज म्हणून ज्याला पाहिलं जात आहे तो अक्षय घरत आपण स्ट्रायकिंग एंडवरती पाहतोय आणि एक धाकड फलंदाज धडाकेबाज फलंदाज म्हणून ज्याला ओळखलं जातं असं आपण पाहतोय हर्षद बारी अर्थातच अच्चू बारी म्हणून ज्याला ओळखलं जात आहे तो आहे नॉन स्ट्रायकिंग एंडवरती। पहिला बॉल घेऊन यश तयार। पहिला चेंडू आपण पाहतोय तर बराच बाहेर जातोय ऑफ स्टंपच्या। दोन्ही हात समांतर रेषेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। पंचांचे वाईडचा सिग्नल जरूर ग्राउंड मधनं आलाय आणि सुरुवात झाली आहे या एका धावाने। बघा पुन्हा एकदा आम्ही सूचना करतोय जे आमचे मंडप डेकोरेटर्स आहेत, लाईट्स आपण ऑफ करा प्लीज, कारण की बॅटर्सच्या डोळ्यामध्ये जात आहे। पाहूया षटकातील पुन्हा एकदा पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर यश। यावेळेला मात्र अगदी चांगल्या प्रकारे खेळलेला आहे। थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू जातोय चौकार 4 धावांकरिता। ज्या अंदाजानं आपण पाहिलं चेंडू हाताळला होता यशनं आणि त्याच अंदाजामध्ये अगदी स्क्वेअर कट पद्धतीने खेळलं जरूर आणि या 4 धावा मिळवल्या आपल्या संघाकरिता। धाव संख्या आपण पाहतोय, धाव संख्या झाली आहे धाव फलकावरती 5। यावेळेला मात्र आखूट टप्प्याचा चेंडू जरूर होता, चेंज ऑफ पेस चेंज ऑफ लाईन या ठिकाणी जरूर पाहायला मिळालं, परंतु अक्षय घरत यावेळेला निरुत्तर राहिले कारण की 112 धावांचं लक्ष्य पार करायचं आहे। तर अक्षयचा कदाचित माइंडसेट असावा की प्रति षटकामागे 15 ते 20 धावा या जमवाव्यात। पाहूया षटकातील पुढील बॉल, यावेळेला मात्र अप फटका स्टँड अँड डिलिव्हर शॉट येतो लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर। षटकार 6 धावांसाठी। अप्रतिम क्लास टायमिंग पाहायला मिळालं अक्षयचं आणि या षटकाराच्या सहाय्याने आपण पाहतोय तर धाव संख्या आता झाली आहे 3 चेंडूंच्या खेळानंतर 11। ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहिलं खाली टाकलेला हा चेंडू अक्षयने मात्र पिक केलं आणि आपल्या अंदाजामध्ये चेंडूला पाठवलं मैदानाच्या पलीकडे। प्रेक्षकांकरता मात्र मेजवानी आहे, मैदानाच्या बाहेर जाणारा चेंडू जर आपण एका हातामध्ये पकडला तर रिच टू मनी प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडनं गॉगल्स हे मात्र दिले जातील। 3 चेंडू झाले 11 धावा। आपण रिॲक्शन देखील अक्षय गरजची पाहिली। षटकातील पुढील बॉल, यावेळेला मात्र पुन्हा एकदा ऑन द टोस खेळलाय, चेंडूला पाठवलंय डीप पॉइंटच्या क्षेत्रात चौकार 4 धावा। अप्रतिम नाण्याची एक बाजू आपण पाहिली होती प्रशांत घरतची, जसा आक्रमक बाणा प्रशांतचा पाहिला आणि अक्षय देखील त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवत दुसऱ्या इनिंग मध्ये आपल्या संघाकरिता लढताना दिसतोय, कारण की या संघाचं या सामन्याचं महत्व देखील तितकंच आहे आणि त्याच्याचमुळे अक्षय ते महत्व जाणतायत। ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं चेंडूला ओळखलं आणि त्यानंतर मोर्चा वळवला पॉइंटच्या क्षेत्रामध्ये इनफिल्डच्या वरनं। इथे मात्र पुन्हा एक बॅट स्विंग केली आहे अप्रतिम, मिड विकेट सीमा पार
षटकार. एंटरटेनमेंट करताना दिसतोय. काय कमालीची बॅटिंग अक्षयच्या माध्यमातून पाहायला जरूर मिळाली आहे. 5 चेंडू आतापर्यंत अक्षयने खेळलेत आणि 20 वरती नाबाद. अप्रतिम बॅटिंग, 21 धावा या 5 चेंडूंच्या खेळानंतर झाल्यात. या अगोदर देखील मी म्हटलं होतं की अक्षय जणू काही मनाशी ठरून आले आहेत की मला आता खेळपट्टीवरती जम ठेवायचं आहे, जास्तीत जास्त धावा जमवायच्या आहेत. यावेळेला मात्र स्ट्रॅटेजी जरूर पाहायला मिळाली यशची. उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा हा चेंडू पाहायला मिळतोय. तिसऱ्या पंचांकडे मात्र बॅटिंग करणाऱ्या संघांना दाद मागितली आहे. थर्ड अंपायरच्या गोटामध्ये आता हा पॅनल आपला निर्णय जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. काय कमालीची बॅटिंग अक्षय घरात करताना दिसतोय आणि यशचा कदाचित माइंडसेट देखील असावा की फलंदाजाचा रिदम कुठेतरी ब्रेक करावा. त्यामुळे सातत्यानं आपण पाहतोय अवे फ्रॉम द बॉडी टाकण्याचा हा प्रयत्न जरूर होता आणि 2-2 रिव्ह्यू या प्रत्येक संघाकरिता दिले गेलेत आणि त्या टेक्नॉलॉजीचा वापर या ठिकाणी आपण होत असताना पाहतोय. सुमित सर तिथे पाहतायत, निहाळणी करतायत आणि त्यानंतर आपला निर्णय निश्चितपणे कळवतील. येस, इट इज द फेअर बॉल. अगदी चांगल्या प्रकारे शफलिंग मुवमेंट जरूर जाणवली होती आणि त्याच्याचमुळे आपण पाहिलं तर रिव्ह्यू फील्ड होताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. षटकाची इथे झालेली आहे समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहतोय धाव फलकावरती झालेली आहे 21. मेन स्क्रीनवरती आपण पाहतोय गणेश तामोरे यांना एक डहाणूचा बाहुबली म्हणून ज्याला ओळखलं जातं प्रशांत त्यांच्याशी सल्ला मसलत करताना दिसत आहेत, कारण की या सामन्याचं महत्त्व देखील तितकंच आहे आणि त्याच्यामुळे एक टीमवर्क काय असतं ते मात्र जरूर या संघाच्या माध्यमातून पाहायला. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या झाली आहे धाव फलकावरती 21. षटक क्रमांक दुसरं हाताळण्याकरता सज्ज झालाय गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती. क्वालिटी अँड ब्रँडेड प्लेअर ऑफ विठ्ठलवाडी अर्थातच मनोज पाटील येत आहेत गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकिंग एंडवरती देखील आपण पाहतोय चिंचणीचं ब्रँड अचुबारी. इथे मात्र अगदी सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न मिड ऑनच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. कुठल्याही प्रकारची धाव तिथे जमवली गेली नाहीये. 112चं टार्गेट आहे आणि इथून मात्र जर आपण पाहतोय तर धावांचा ओघ फलंदाजी करणाऱ्या संघाला वाढवावा लागेल. ज्या वेगामध्ये पहिल्या षटकात धावा आल्या या षटकात देखील ती किमया साध्य करावी लागेल. यावेळेला मात्र अप्रतिम फटका क्लास कव्हरच्या दिशेने अच्चूच्या बॅटमधनं एक ट्रेडमार्क पॅटर्न शॉट. षटकार 6 धावा. अच्चू बारीच्या बॅटमॅन आलाय आणि ही ओळख आहे अच्चूची. या षटकातील पुढील बॉल घेऊन पुन्हा एकदा मनोज टू अच्चू. यावेळेला ऑफ स्टंपवरती मारा केला होता जरूर. पुन्हा एकदा शफलिंग मुवमेंट जरूर पाहायला मिळाली होती आणि त्याच्याचमुळे आपण पाहतोय अगदी योग्य प्रकारे हा चेंडू मनोजच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. 3 चेंडू आतापर्यंत या षटकातील झालेत. 6 धावा या खर्च केल्यात. एक षटकार जरूर आपण पाहिला या अगोदरच्या चेंडूवर. षटकातील 4था बॉल. पुन्हा एकदा 30 लाईन अँड लेंथ 30 स्ट्रॅटेजी, परंतु यावेळेला आपण पाहतोय बराच बाहेर जाणारा हा चेंडू दिसला आणि यावेळेला मात्र वाईटचा करार पंचांच्या माध्यमातून सतीश कुरुप सरांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहिलं तर बऱ्याच बाहेर जाणारा हा चेंडू आपण पाहिलात आणि धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 28 28 धावा. 112चं लक्ष्य समोर आहे.
पाहूया षटकातील पुढील चेंडू हाताळण्याकरता पुन्हा एकदा मनोज तयार. अगदी खोलवर टप्प्यात टाकलेला चेंडू, अगदी बॉटम हँडचा केलेला परिपूर्ण वापर. मिड ऑनच्या दिशेला चेंडू जातोय. एक रन जरूर पाहायला मिळते. या ठिकाणी मनोज पाटील मात्र डावफेस आखतोय, कारण की अगोदर आपण पाहिलं होतं अच्युतच्या बॅटमधनं खणखणीत फटका आला होता. त्यानंतर आपल्या लाईन अँड लेनमध्ये त्यानं बदलाव केला आणि त्याच्याचमुळे आपण पाहतोय एक चांगला चेंडू हा जरूर मनोजच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. आतापर्यंत 4 चेंडू मनोजचे झालेत, 8 धावा त्यांना मोजलेल्या आहेत. अक्षय घरत आपण पाहतोय चांगली बॅटिंग करताना दिसत आहेत. 6 चेंडू अक्षयनं खेळलेले आहेत आणि 20 वरती आहे नाबाद. अच्युत देखील 4 मध्ये 7 धावांवरती खेळतोय. षटकातील 5वा चेंडू हाताळण्याकरता पुन्हा एकदा गोलंदाज होतोय तयार. मनोज पाटील. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल जरूर केला जातोय. शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक आपण पाहतोय, गलीमध्ये पाहतोय, पॉइंटला देखील आणि कव्हरला देखील क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया षटकातील पुढचा चेंडू. यावेळेला मात्र खोलवर टप्प्यात जरूर टाकला होता. चांगल्या प्रकारे खेळला, तितक्याच वेगाने क्षेत्ररक्षक पुढे सरसावले. वर थ्रो जरूर झाला आणि त्याचा फायदा दोन्ही फलंदाजांनी अगदी डोळ्यांतून इशारा केला की यस आपल्याला धाव घ्यायची आहे आणि ती धाव परिपूर्ण होताना इथे जरूर पाहायला मिळाली आहे. धाव संख्या आपण आता पाहत आहात तर झालेली आहे धाव फलकावरती गोल्डन डिस्ट्रॉयर या संघाची. अजून एकही गडी गमावलेला नाहीये. ही जमेची बाजू आहे गोल्डन डिस्ट्रॉयर या संघाची. 30 धावा. या षटकानंतर आपण 5 मिनिटं थांबणार आहोत, कारण की वायर ब्रेक झाली आहे आणि त्याच्याचमुळे पाहूया षटकातील पुढील बॉल. मनोज घेऊन तयार. यावेळेला मात्र अप्रतिम क्लास स्वीप. चेंडूला पाठवलंय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार 4 धावांकरता आणि या चौकारानं झालेली आहे षटकाची समाप्ती. आता झाली आहे धाव फलकावरती 34 धावा. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं होतं यश चौधरीच्या 21 धावा तब्बल पाहायला मिळाल्या. या षटकामध्ये देखील आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये धावा या जमताना पाहायला मिळाल्यात. 13 धावा या षटकात देखील पाहायला मिळाल्यात. लढवय्या खेळाडू आहे अच्चू बारी देखील आणि आता या 2 फलंदाजांना उभं राहणं गरजेचं आहे मैदानात. इक्वेशनचा विचार आपण आता केला तर 2 षटकं झाली आहेत. 2 षटकांच्या खेळानंतर 34 धावा या धावफलकावरती झाल्या. त्याचाच अर्थ आता येणारे चेंडू जर आपण पाहिले तर चेंडू बाकी आहे 24 चेंडू आणि जिंकण्याकरिता 78 धावांची अजूनही आवश्यकता आहे.
संख्ये मुख्य पुरस्कर्ते आहेत या स्पर्धेचे आणि मास्टर माइंड जर आपण पाहतोय तर अनिकेत राऊत आणि पंकज पाटील आणि त्यांची संपूर्ण एंटायर कोर कमिटी या तिसऱ्या वर्षामध्ये एक नाविन्यपूर्ण संकल्पना ही तुम्हा आम्हा सर्वांसाठी पालघरकरांसाठी घेऊन आलेले आहेत. खुल्या गटातील खेळाडूंना संघांना देखील या ठिकाणी प्राधान्य दिलंय. ऑल इंडिया आयकॉन्स हे देखील आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळणार आहेत 9 तारखेला. तेव्हा जे यूट्यूबच्या माध्यमातून श्रोते या सामन्यांचा आनंद घेत आहेत त्यांना मी जरूर निमंत्रण देईन आयोजकांच्या वतीने की आपण या PDTSA बोईसरच्या मैदानावरती या आणि या क्रिकेट स्पर्धेचा यथोचित आनंद स्वीकारा. धाव संख्या आपण पाहतोय तर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 34 धावा या धाव फलकावरती झाल्यात. आता येणारे चेंडू जर आपण पाहिले तर आता चेंडू बाकी आहेत अजूनही 24 चेंडू बाकी आहेत आणि 24 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता चेंडू आणि जिंकण्याकरिता अजूनही 78 धावांची आवश्यकता आहे. आता या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे होईल, आता काय योजना अक्षय घराच्या मनामध्ये आहे ते आता पाहणं गरजेचं आहे. 2 षटकं झाली, 2 षटकानंतर आपण पाहिलं तर 34 धावा, षटक क्रमांक 3 हाताळण्याकरता सज्ज झालेले आहेत. गोलंदाजी मार्कवर सूरज कनोजिया. या अगोदरच्या सामन्यामध्ये आपण सूरज कनोजिया यांना पाहिलं, कमालीची गोलंदाजी सूरज कनोजिया यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती आणि तेच सूरज पुन्हा एकदा सज्ज झालेत षटकातील पहिला बॉल घेऊन अक्षयसाठी. यावेळेला मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न, बॅटची आतली कडा, या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षकानं मात्र चुकी केली, मिस फिल्डिंग आणि त्याचं भुगतान इथे मात्र सोसावं लागतंय. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार, 4 धावा. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहिलं तर अगदी दोन्ही पायांच्या खालनं हा चेंडू गेला आणि 4 धावा जरूर मिळालेल्या आहेत आणि या चौकाराच्या साहाय्यानं धावसंख्या आता झाली आहे धाव फलकावरती 38 धावा. इथून येणारा प्रत्येक चेंडू दोन्ही संघांकरता महत्वाचा आहे, कारण की
ही लढत देखील तितकीच महत्वाची आहे, कारण की जो संघ जिंकेल त्याला टॉप 6चं तिकीट हे निश्चितपणे मिळेल. आता ह्या सामन्यामध्ये ते खूप पाहणं गरजेचं आहे. आतापर्यंत या षटकातील आपण पाहिलं, पहिला चेंडू होता, मोठा फटका खेळण्याचा प्रहार जरूर होता, परंतु क्षेत्ररक्षकानं तिथं चूक केली आणि त्याचं मात्र आपण पाहिलं तर परिणाम 4 धावांच्या स्वरूपात पाहायला मिळालाय. षटकातील दुसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा सूरज टू अक्षय. ते मात्र खोलवर टप्प्यात टाकलेला चेंडू इतका सहजासहजी सूरज म्हणतायत की मी तुम्हाला मारू देणार नाही. फ्लॅटेड डिलिव्हरी होती आणि अक्षय यांनी ते ओळखलं आणि अगदी हलक्या हातानं स्टिअर केलं या चेंडूला मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. या एका धावेच्या सहाय्याने आपण पाहतोय तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 39. सध्याची सरासरी जर आपण पाहिली तर 16ची सरासरी ही आपल्याला पाहायला मिळते आणि अगदी तेच माइंडसेट दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. परंतु धावांचा वेग आता अजून तुम्हाला वाढवायचा आहे, कारण की लक्ष खूप मोठं आहे. पुन्हा एकदा यॉर्कर लेन तर ब्रह्मास्त्राचा केलेला वापर. फिरकीपटू आहेत सूरज कनोजिया. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये फिरकीपटू खूप कमी प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि यावेळेला आपल्या गोलंदाजीतील धार जी आहे ती जरूर पाहायला मिळते सूरज कनोजिया यांच्या माध्यमातून. धावसंख्या आपण पाहतोय तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 40 रन्स ऑन द बोर्ड. दोन्ही सलामीची फलंदाज आपण पाहतोय तर सुस्थितीमध्ये आहेत, चांगली कामगिरी करताना दिसत आहेत आपल्या संघासाठी. षटकातील चौथा चेंडू घेऊन गोलंदाज तयार सूरज टू अक्षय. इथे मात्र खोलवर टप्प्यात टाकल्या चेंडू पिक केल्या अगदी चांगल्या प्रकारे, अगदी सरळ स्ट्रेट डाऊन द ग्राउंड चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक वेगानं पुढे आले, चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. करण रावरे तिथे आहेत आणि अगदी चांगलं क्षेत्ररक्षण जॉन्टी या नावानं मात्र करणला ओळखलं जातं. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा घेऊन सूरज तयार टू अच्चू. यावेळेला मात्र चांगला बॉल फ्लिक जरूर केलेला आहे, स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय आहेत आणि जीवाची बाजी जरूर लावली. सिंगल हँडने चांगला स्टॉप तिथे पाहायला मिळालाय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं का चांगल्या प्रकारे गुड स्टॉप, प्रेझेन्स ऑफ माइंड अगदी चांगलं पाहायला मिळालं फिल्डरचं. आणि यावेळेला आपण पाहतोय तर धाव संख्या आता झाली आहे धाव फलकावरती 42 धावा. षटकातील शेवटचा बॉल पुन्हा एकदा ऑफ स्टंप वरती मात्र पिचिंग केलेली आणि त्या चेंडूला मात्र फक्त काढलं अक्षयने आणि षटकाची देखील झालेली आहे समाप्ती. 3 षटकांचा यावेळेला आपण पाहिला तर खेळ पूर्ण झालेला आहे. 3 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 43 धावा. आता येणारे चेंडू जर आपण पाहिले तर येणारे चेंडू आता बाकी आहेत 18 चेंडू आणि जिंकण्याकरिता एकूण 70 धावांची अजूनही आवश्यकता आहे. चेंडू आणि धावांमध्ये तफावत जर आपण पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळते. इथून आता मात्र सिंगल आणि डबल खेळून काही चालणार नाहीये. तुम्हाला येणारे प्रत्येक चेंडू हे सीमारेषेच्या बाहेर खेळावेच लागतील. षटक क्रमांक 4 हाताळण्याकरता सज्ज झालाय गोलंदाज गोलंदाजी मार्कवर मनोज पाटील. अगदी चांगला बॉल इनसाइड आउटचा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत, द्विधा मनस्थितीमध्ये होते आणि शेवटच्या क्षणाला आपण पाहिलं तर कॉन्सन्ट्रेट होऊ शकले नाहीत मिडफील्ड आणि यावेळेला मिळतोय चौकार 4 धावा. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका येण्याची दाट शक्यता आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहेत आणि कुठलीही चुकी यावेळेला केली नाही. या ठिकाणी मोठा फलंदाज आपण पाहतोय अक्षय घरत, कर्णधार गॉन बॅक टू द डगआउट.
नवीन फलंदाज नव्यानं दाखल झालेला आहे क्रीजवरती हार्दिक भोईर. गोलंदाज पुन्हा एकदा वरचढ होताना आपल्याला पाहायला मिळतात या मॅच मध्ये. पाहूया षटकातील पुढील बॉल. यावेळेला मात्र शफल मुवमेंट जरूर पाहायला मिळाली फलंदाजाची. विकेट किपर चुकलेत आणि यावेळेला पंचांचा संकेत देखील आपल्याला पाहायला मिळतोय 22च्या माध्यमातून आणि एक्स्ट्रा धाव देखील जोडली जाते धाव फलकावरती. 48 धावा या धाव फलकावरती झाल्यात. हार्दिक भोईर नव्यानं दाखल झालेले आहेत क्रीजवरती. आता मात्र चार्ज व्हावं लागेल अच्चू बारीला. प्रत्येक चेंडूवरती षटकार चौकार ही आतिषबाजी तुम्हाला करावीच लागेल, कारण की जे गोलंदाजांनी दडपण निर्माण केलं ते निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळालं होतं. पहिल्या षटकाचा अपवाद वगळता त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये सूरज कनोजिया काय अप्रतिम चांगल्या टप्प्यावरती धारदार गोलंदाजी केली. फक्त 9 धावा त्यांनी त्या षटकामध्ये मोजल्या. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला बॉल. गती परिवर्तन स्लोवर वनचा हा चेंडू अच्चूच्या बॅटवरती काही आला नाही. आता फक्त प्रेशर प्रेशर आणि प्रेशरच वाढताना आपल्याला दिसतंय. धावसंख्या आपण पाहतोय तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 48. 48 धावा. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय सामन्याचा आनंद घेताना. इथे मात्र पुन्हा एकदा स्लॉक करण्याचा प्रयत्न जरूर होता. लोअर फुटॉस चेंडू त्याला मात्र फक्त खेळून काढलाय. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये जातोय हा चेंडू आणि एकेरी धाव तिथे पाहायला मिळते. गोलंदाजी किती बळकट आहे ते यावेळेला मात्र जरूर दर्शवलंय पालघर स्पोर्ट्स क्लब या संघाने. कर्णधार प्रशांत गरत विकेटच्या मागणं मास्टर माइंड सर्व सूत्र हलवताना आपल्याला दिसत आहेत. कारण की ज्या वेळेला आपण पाहिलं पहिलं सत्र संपलं 111 धावांचा डोंगर बलाढ्य अशा धावा या उभारल्या गेल्या आणि त्याकरता मात्र समोरच्या संघाला मोठ्या धावा जमवणं गरजेचं होतं आणि यावेळेला आपण पाहतोय मोठा फटका काही येऊ शकला नाही क्षेत्ररक्षकांना. यावेळेला मात्र आपण पाहिलं यश आय थिंक सो तिथे होते आणि अगदी चांगलं जजमेंट यश चौधरीच्या माध्यमातून पाहायला मिळालं. अतिशय सुंदर असा झेल टिपला आणि हार्दिक भोईर यांना आपण पाहतोय तंबूचा रस्ता या ठिकाणी दाखवलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहिलं तर अतिशय चांगला कमालीचा झेल या ठिकाणी पाहायला मिळालाय. शफल मुवमेंट देखील पाहिली. चेंडू बराच वरती जाताना पाहायला मिळाला आणि फिल्डरनं देखील ते हेरलं. यावेळेला आपण पाहतोय तर षटकाची देखील झालेली आहे समाप्ती. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 4 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहतोय तर धावसंख्या धावफलकावरती झालेली आहे 49. 49 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. आता उर्वरित येणारे चेंडू जर आपण पाहिले तर चेंडूंचा खेळ अजूनही आता बाकी आहे. 12 चेंडू आणि जिंकण्याकरता आपण पाहतोय तर अजूनही आवश्यकता आहे 12 चेंडू आणि 63 धावा. यावेळेला मात्र अगदी चांगला बॉल थोडासा खाली राहतोय. 63 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवण्यात अजूनही बनवायचे आहे. 63 धावा आता कशा प्रकारे बनवल्या जातील थोडंसं उघड हे लक्ष वाटतंय. डॉट चेंडू जरूर मनोज यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. षटकातील पुढील सूरज यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. अगदी चांगला बॉल यावेळेला आपण पाहतोय फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. 1 धाव तिथे पाहायला मिळाली आहे. आता जवळजवळ या सामन्यावरती पकड गोलंदाजी करणाऱ्या संघानं अर्थातच पालघर स्पोर्ट्स क्लब या संघानं जमवले असं म्हणणं वावगं करणार नाहीये. सूरज पाहूया षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू घेऊन येतात. खोला टप्प्यात टाकलेला चेंडू पायावरती टाकलाय. यावेळेला मात्र पिक केलंय. अगदी सरळ खेळला जातोय. क्षेत्ररक्षक करण रावरे तिथे पुढे येत आहेत. अगदी बॉडी लँग्वेज क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाची पाहायला मिळते पॉझिटिव्ह आहे. पाहूया षटकातील पुढील बॉल. सूरज पुन्हा एकदा घेऊन येतात. त्यावेळेला मात्र खेळलाय उशीर तर झालाय परंतु इथे यावेळेला आलेला आहे उत्तुंग षटकार.
अगदी चांगला बॉल, अनुभव आहे, अनुभव आणि तो अनुभवाची शिदोरी या ठिकाणी पाहायला मिळते सूरज कनोजिया यांच्या माध्यमातून. शफल मुवमेंट पुन्हा एकदा अच्छू बारीची पाहायला मिळाली होती. यावेळेला मात्र अगदी चांगला बॉल, यष्टांचा वेध घेणारा क्लीन बोल्ड दांडी गोल, अच्छू गॉन बॅक टू द पवेलियन. मुख्य स्क्रीनवरती, मेन स्क्रीनवरती अनिकेत राऊत, पंकज पाटील आणि मनीष गावड यांना आपण पाहतोय. मास्टर माइंड आहेत या स्पर्धेचे. आणि जे पहिल्या वर्षामध्ये आपण पाहिलं होतं, एक स्वप्न पाहिलं होतं की PDTPL ही संकल्पना आपण पुढे घेऊन जावी, पालघरच्या होतकरू खेळाडूंना एक व्यासपीठ मिळावं आणि एक तो प्रामाणिक प्रयत्न आपण पहिल्या वर्षामध्ये पाहिला. आणि आज आपण पाहतोय या तिसऱ्या वर्षामध्ये काहीतरी नाविन्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. डे अँड नाईट फॉर्मॅट जरूर आपल्याला पाहायला मिळतोय, अनुभवायला मिळतोय. शेवटचा आणि अंतिम षटक या सत्रातील हाताळण्याकरता सज्ज झालेला आहे. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्याकरता सज्ज झालेला आहे. गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती अमित पाटील यांना. आता जवळजवळ वर्चस्व हे गोलंदाजांनी गाजवलंय. विजयाचा सुगंध जणू काही दरवळत असताना पालघर स्पोर्ट्स क्लबच्या बाजूने आता फक्त फॉर्मॅलिटी निश्चितपणे या सामन्यातील बाकी आहे असंच म्हणावं लागेल. पहिलाच बॉल या ओव्हरमधले शफल मुवमेंट जी आहे ती पाहायला मिळाली आहे. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जातोय, कुठलीही धाव तिथे मात्र घेतली गेली नाहीये. पहिली 2 षटकं झाली, त्याच्यानंतर वर्चस्व आपण प्रत्येक गोलंदाजांचं पाहायला मिळालं. मनोज पाटील अप्रतिम गोलंदाजी, सूरज कनोजिया यांनी देखील अप्रतिम गोलंदाजी केली. आखूट टप्प्याचा बॉल होता, अगदी चांगल्या प्रकारे खेळलाय. या षटकाराला आता मात्र उशीर झालाय. आलाय षटकार. पाहूया षटकातील पुढील बॉल. अमित घेऊन पुन्हा एकदा तयार. बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाहीये. चिक लगेच पालघर तालुका बॉक्स क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय सन्मान्य परेशजी ठाकूर, पल्लीभाई आणि इल्याजी पठाण, एक लेजंड खेळाडू पालघर डिस्ट्रिक्ट मध्ये, त्यांचं हार्दिक स्वागत. ओव्हर टू कॉम बॉक्स. यावेळेला मात्र सफल झालेत. अगदी चांगला फटका, परंतु क्षेत्ररक्षक करण रावरे अगदी भिंतीप्रमाणे तिथे उभा आहे. झेल सोडणार नाही हे मात्र त्यानं दाखवलं आणि परेशला घरचा रस्ता दाखवलाय. विकेट. ओव्हर टू कॉम बॉक्स. नवीन फलंदाज, नवीन बॅटर आता दाखल झालेले आहेत. अवधूत कामत. इथे मात्र मोठा फटका येण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती, परंतु चेंडू बराच हवेमध्ये. क्षेत्ररक्षक मात्र अगदी वेगानं या चेंडूपर्यंत झेपावले होते यश चौधरी. झेल काही होऊ शकला नाही. एकच धाव तिथे मिळते आहे आणि या एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय तर धाव संख्या तर वाढली जाते पुढे, परंतु विजयाच्या आशा काही पल्लवित होताना दिसत नाहीयेत. आणि पालघर स्पोर्ट्स क्लब काय अप्रतिम खेळ केला. आणि विजय या ठिकाणी मात्र आपण पाहतोय संपादित करताना पालघर स्पोर्ट्स क्लब. दोन्ही संघांनी लाईनअप मध्ये येऊन एकमेकांना पुढच्या वाटचाली करता शुभेच्छा द्यायच्या आहेत. टॉप 6 करता पुढे येणारा आजच्या दिवसातील पहिला संघ पालघर स्पोर्ट्स क्लब.
का अगदी चांगला खेळ केला. आणि मॅन ऑफ द मॅच जर आपण पाहणार आहोत तर आणि मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अबाउट इट, ज्यानं मात्र विध्वंसक अशी फलंदाजी केली. मैदानाच्या चारो बाजूला अप्रतिम फटक्यांची मेजवानी ही आपल्याला पाहायला मिळाली आणि एक पहिलं वहिलं अर्धशतक हे आजच्या दिवसातलं पाहायला मिळालं. अर्नाळ्याचा कोहिनूर, अर्नाळ्याचा रत्न अर्थातच प्रशांत घरत ठरलेत या मॅचचे सामनावीर.